हे बघा, आपण इथे आलो या हरताळ वन विद्यान. हरताळ वन विद्यानला आपण आलेलो आहे. आता आपण बघू इथे काय काय आहे, कसं कसं आहे, किती खेळणे आहे, काय आहे, तलाव आहे, पाणी आहे, सगळं दाखवते मी. चला मध्ये जाऊ. चक्रधर स्वामींची मूर्ती आहे ही. छान मूर्ती. मागच्या बाजूला तलाव आहे, तिकडच्या बाजूला बगीचा आहे. आणि हे तो बगीचा आता 5 वाजल्यामुळे बंद झाला, म्हणून आम्ही बाहेर आलो. आणि छान चक्रधर महाराजचं मंदिर आहे. आणि सद्बुद्धी देव चक्रधर महाराज. श्रावण बाळाची मूर्ती आहे. हे श्रावण बाळाचं मंदिर आहे, छान बनवलेलं आहे. आणि तिथे श्रावण बाळाचा वध झालेला होता इथे या ठिकाणी, म्हणून हे श्रावण बाळाची मूर्ती इथे बसवलेली आहे हरताळा गावामध्ये. आणि बाजूला इथे तलाव आहे. चला मी दाखवते, घंटा वाजवते. हा तलाव आहे. या तलावाच्या काठावर हे मंदिर आहे. आणि हा मंदिराचा पोर्च आहे. इकडे बाजूला चक्रधर महाराजचं मंदिर आहे. असं हे हाताळ्याचं ठिकाण आहे. हे बघा, हे इथे विहीर आहे या तलावाच्या काठावर आणि पूर्ण पाण्याने भरलेली आहे. हातभर दोर लागतो फक्त. छान विहीर आहे. इथलं पाणी पितात. मंदिरात हौदमध्ये जमा होते पाणी. किती छान तलाव आहे बघा, किती छान तलाव दिसतोय. किती सुंदर पाणी आहे. त्या बदका आहे 2, त्या फिरताय तिकडे पाण्यामध्ये जगताय. हे बघा दूर. आणि ते तिकडे पाण्यामध्ये मंदिर आहे गजानन महाराजचं. ते तिकडे दूर दिसते. ते तिकडे आपल्याला जाताना येत आहे. आणि तेव्हा जाऊन तिकडे आपण बांधकाम सुरू आहे, तिकडे जाऊ देतात लोक. आम्ही आता हरताळ्याचं ते तलाव पाहिला, चक्रधर महाराजचं मंदिर पाहिलं, ते 2-3 मंदिरं आहे ते पण पाहिलं, वडासोबत पारंब्या खेळल्या. आता आम्ही निघालो घराकडे निघालो. आणि रस्त्यातच ही खूप उंच अशी टेकडी दिसली, तर त्या टेकडीवर आम्ही जात आहे. आणि ह्या पायऱ्या आहे, या पायऱ्याच्या वर मरीमाताचं मंदिर आहे, निंबाचं झाड आहे.
आणि या टेकडीच्या आजूबाजूला खूप हिरवा आणि छान आहे. हायवे रोड पण दिसतो. सगळं वातावरण, सगळं मुक्ताईनगर या टेकडीवरून दिसते. मी तुम्हाला फोटो दाखवणार आहे पुढे तुम्हाला. आणि खूपच छान वातावरण. संध्याकाळची वेळ झालेली आहे, पण इथे ना संध्याकाळ झाल्यामुळे, अंधार पडल्यामुळे व्हिडिओ काढता आला नाही. तर फोटो पहा. मंदिरं आणि तलाव आणि 2-3 मंदिरं आणि इकडे टेकडीवरचं हिरवळी पाहिली आणि टेकडीवरचं मंदिर पाहिलं. हे सगळं फिरून आम्ही आता घरी चाललो. व्हिडिओ आवडला